सिटी प्राईड इथे या ठिकाणी जर बघितलं तर देऊळबंद 2 साठी सर्वत्र गर्दी आहे। हॉटेल कल्पना कट्टा विविध उपक्रम राबवत असतो, त्याच माध्यमातून जर बघितलं सर्व जी टीम आहे हॉटेल कल्पना कट्टाची ही सर्व टीम आज या ठिकाणी आलेली आहे आणि देऊळबंद 2 बघण्यासाठी सर्वजण एकत्रित आहे। हॉटेल कल्पना कट्टाच्या वतीनं आज देऊळबंद 2 या सिनेमासाठी त्यांनी आज सर्व जो मित्र परिवार आहे तो एकत्रित आलेला आहे आणि हा सिनेमा या ठिकाणी बघण्यासाठी ही गर्दी जमलेली होती। त्याच ठिकाणी जर बघितलं तर यातील जे मुख्य कलाकार असतील किंवा प्रवीणजी तरडे आहेत किंवा कैलास वाणी सर आहेत, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते। यातील कलाकार असेल, दिग्दर्शक असेल, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हॉटेल कल्पना कट्टा मित्र परिवाराने हा सिनेमा या ठिकाणी बघितला। यावेळी अभिनेते प्रवीण तरडे यांनी हॉटेल कल्पना कट्टाचं देखील कौतुक केलं। आपला जो पिक्चर आहे त्या पिक्चर विषयी देखील कौतुक झालंच, परंतु हॉटेल कल्पना कट्टा जो आहे त्याचे जे विविध उपक्रम असतात, सामाजिक उपक्रम, ते उपक्रम आणि आज जो काही त्यांनी सर्व हॉटेल कल्पना कट्टा मित्र परिवार जो एकत्रित येऊन आज जो सिनेमा बघतोय त्याविषयी देखील त्यांचं कौतुक केलेलं आहे। सोबत आहेत अभिनेते दिग्दर्शक प्रवीणजी तरडे, हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। हॉटेल कल्पना कट्टा यांच्या वतीनं देखील हा पिक्चर बघण्यासाठी सर्वत्र गर्दी करतात। काय सांगाल, आपण या ठिकाणी उपस्थित आहात, हॉटेल कल्पना कट्टा नेहमीच विविध उपक्रम राबवतो आणि आज देखील देऊळबंद 2 ला गर्दी आहे, काय सांगाल? मी ज्यावेळी SP कॉलेजच्या समोर राहायचो कोकाटे बिल्डिंग मध्ये, त्यावेळी माझं कल्पना कट्ट्यावर जाणं नेहमी व्हायचं। प्रशांत माझा खूप जुना मित्र आहे, म्हणजे एकदम 20-1 वर्ष आमची जुनी मैत्री आहे। तर काय कल्पना कट्टा जो ग्रुप आहे, एका हॉटेलवर काही मित्र जमतात, त्यातनं काय सुखदुःखाच्या गप्पा होतात आणि त्यातून खूप सामाजिक उपक्रम राबवले जातात। हे फक्त पुणे शहरात होऊ शकतं। त्यामुळे पुणे शहरातल्या या हॉटेल कल्पना कट्टाच्या ग्रुपचं मी सगळ्यांचं कौतुक करेल, कारण ही सगळी माणसं आपापल्या क्षेत्रात खूप मोठी आहेत, आपापल्या क्षेत्रात खूप चांगलं काम करणारी आहेत। ओके, त्यामुळं त्यांनी बरोबर ओळखलं की देऊळबंद 2 या चित्रपटाचा शो लोकांनी पाहिला पाहिजेच, कारण तो पाहिल्याशिवाय आपल्याला जो विषय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे तो जाणार नाही आणि त्या भावनेने त्यांनी शो ठेवला। त्याबद्दल मी हॉटेल कल्पना कट्टा ग्रुपचे आभार मानतो।